तर मित्रांनो, पूर्वीच्या काळी हा सर्व प्रदेश घनदाट अरण्यांनी व्यापलेला होता. त्यामुळेच या दंडकारण्याच्या प्रदेशामध्ये पाच पांडवांना सहजपणे स्वतःचा अरण्यवास पूर्ण करता आला. आणि या ठिकाणाबद्दल देखील काही आख्यायिका आहेत, त्या आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, हाच तो परिसर. या परिसरामध्येच पाच पांडवांनी काही काळ वास्तव्य केलं होतं. तर मित्रांनो, हाच तो श्री पाच पांडव देवस्थानाचा परिसर. आणि या परिसरामध्ये आपल्याला काही मूर्ती दिसत आहे. हाच तो विस्तीर्ण परिसर आणि आजूबाजूला जंगलांनी वेढलेला हा परिसर.